नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपलं स्वागत करते. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील भाग 2 मधील स्थूलवाचन हास्यचित्रातील मुलं हा मधुकर धर्मापुरीकर यांचा पाठ याचा दुसरा भाग अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पान नंबर 33 वरचा पहिला परिच्छेद झाला होता. थोडंसं आपण मागच्या व्हिडिओबद्दल बोलूया की या पाठामध्ये लहान मुलांसाठी रेखाटलेली जी कार्टून्स किंवा हास्यचित्र असतात त्याबाबत लेखकांनी गमतीशीर आणि मार्मिक विचार मांडले आहेत आणि यासाठी त्यांनी हास्यचित्रांची विविध उदाहरणं सुद्धा या पाठात दिलेली आहेत. ती आपण टप्प्याटप्प्याने पाहत होतो. पान नंबर 33 वरचा हा परिच्छेद आहे बघा. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असं व्यंगचित्र आहे, नाही का? आता आपण चित्र बघूया. एकच सरळ चित्र आहे, त्याचे 3 भाग पाडलेले आहेत. पहिलं चित्र जे आहे त्यामध्ये तो मुलगा आहे, रेलिंगला टेकून उभा आहे आणि बाजूला जे आहेत ते त्याचे बाबा आहेत. मगाशी त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की छोटी मुलं आणि माणसं जे सतत छोटी मुलं दाखवणं कठीण आहे का असा प्रश्न विचारला होता. तर बघा, ते छोटे कपडे घातलेला म्हणजेच शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये आहे तो मुलगा आहे आणि समोर येते त्याचे बाबा आहेत. आणि त्या मुलाच्या दिशेने वरती 2 डायलॉग बॉक्स काढलेले आहेत. त्यातला पहिलं डायलॉग जे आहे त्याची शेपूट जी आहे ती त्या मुलाच्या दिशेने आणि दुसऱ्या डायलॉग बॉक्समध्ये जी शेपूट आहे शेवटचं टोक ते बाबांच्या दिशेने आहे. आणि आता आपण ते डायलॉग वाचूयात. पप्पा, नदीचं पाणी कुठं जातं हो, असा प्रश्न मुलगा विचारतोय, म्हणजे खालती नदी वाहते आणि वडील त्याचे उत्तर देत आहेत, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. मुलाने बाबांना प्रश्न विचारले, बाबांनी समर्पक उत्तर असं दिले की ती नदी जी आहे ती समुद्राला मिळते. आता मध्ये जे आहेत बाबांचा चेहरा बघा कसा दाखवलाय आणि प्रश्न विचारलेला आहे त्या डायलॉग बॉक्समध्ये, का रे? त्या वडिलांना प्रश्न पडलाय. आणि तिसरं चित्र बघा, त्यामध्येच मुलगा, त्याचा चेहरा बघा, त्याचे डोळे, त्याचे आयब्रोज आणि त्याचं तोंड बघा वाचलेलं दिसतंय. आणि वडील, त्यांचे डोळे, त्यांची लिप मुवमेंट जी आहे, तोंड दाखवलेलं आहे, त्याच्या रेषा बघा. आणि मुलगा, डायलॉग बॉक्स जे ते मुलाच्या दिशेने आहे, रोख मुलाच्या दिशेने, म्हणजे हा मुलगा म्हणतोय, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. बरोबर? म्हणजे हे खूप चांगलं व्यंगचित्र आहे की मुलाने विचारलं पाणी कुठे जातोय, वडिलांनी त्यांना सांगितलं, मग वडिलांना प्रश्न पडला की हे असं का विचारतोय, मग मुलगा म्हणतोय की तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली आणि म्हणून विचारतोय. कळलं? तर हे असं खूप सुंदर चित्र आहे. आता ह्याला आपण म्हणतो की चिंटूची चित्रमालिका. ही 3 चित्र आहेत. ही चिंटूची चित्रमालिका आहे. पूर्वी किशोर वगैरे सारखी मासिकं आहेत, दिवाळी अंक वगैरे, त्याच्यामध्ये ही व्यंगचित्र येत असत किंवा ह्या कथारूपाने चित्रमालिका प्रसिद्ध केल्या जात असत. तर पहिल्या चित्रामध्ये बाबांना वाटले की चिंटू नदीचं पाणी कुठे जाते असं जिज्ञासापूर्वक काळजीपोटी प्रश्न विचारतोय आणि ते उत्साहाने म्हणतायत की नदीची उत्साहाने उत्तर देत. आणि पुढच्या चित्रामध्ये जेव्हा नदीत चावी पडली म्हणून विचारतोय तेव्हा चिंटूच्या या खुलाशामुळे चिंटूच्या निरागस खोडकरपणा आणि बाबांचा झालेला भ्रमनिरासा याची जुगलबंदी याचं गमतीशीर उदाहरण व्यंगचित्राद्वारे इथे दिलेलं तुम्ही पाहत आहात. आता आपण पुढच्या परिच्छेदाकडे जाऊया. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यक्तिचित्रकार रेबर याचं हे व्यंगचित्र आहे.
चित्र पाहताच आपल्याला वाटतं ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसाची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं, ठेवण म्हणजे केसांची रचना, स्टाईल पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. तर याचा अर्थ की हा जो हंगेरियन चित्र बघा, पहिल्या चित्राचं बोलूया आणि मग आपण एक्सप्लेनेशन करूया. समोरच्या चित्रामध्ये डाव्या बाजूला जो मुलगा आहे तो खूप छोटा आहे वयाने आणि तो स्टूलवर उभा आहे. लहान मुलांना नेहमीच मोठ्याचं आकर्षण असतं. बघा, तुमच्या घरामध्ये भाऊ बहीण असेल तर काही खाऊ आणलं असेल तर छोट्या भावासमोर मांडल्यानंतर तो काय बघतो, कुठलीही काप पटकन उचलत नाही तो, बरोबर, कुठलाही पदार्थ पटकन उचलत नाही. तो दोन्ही पदार्थ निहाळून बघतो, निरखून बघतो आणि जो मोठा दिसतो ना त्या डोळ्यांना तोच तो उचलून घेत असतो. हे आपल्या सगळ्यांच्या घरचं उदाहरण आहे. इवन आपण सुद्धा तेच करत असतो. एखादा मिठाईचा आवडता वगैरे पदार्थ असेल तर मोठा कुठला तो बघूनच आपण उचलत असतो. तर तसंच हा लहान मुलगा आहे. लहान मुला नेहमीच मोठ्याचं आकर्षण असतं. ते जे व्हायोलिन आहे, हे व्हायोलिन खूप मोठं आहे. मुलगा छोटा आहे. पुन्हा मुलगा इकडे छोट्या हाफ पॅन्टमध्ये दाखवलेला आहे आणि इतका छोटा मुलगा असतानाचा हात पोचत नाहीये, पण तो मुलगा टेबलावर चढून ते व्हायोलिन वाजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि उजव्या बाजूचे चित्र तुम्ही इथे बघा. ती व्यक्ती मोठी झालेली आहे. आता ही व्यक्ती मोठी कशी आणि तोच मुलगा मोठा कसा झालाय, तर केसांचं जे केस आहेत हे त्या व्यंगचित्रकाराने सेम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा हा मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा नेहमीच बघा, आपण कम्प्युटरपेक्षा लॅपटॉप वगैरे किंवा मोबाईल छोटे पण ज्याच्यामध्ये भरपूर सारी माहिती साठवू शकतो, तर अशाच गोष्टी आपण शक्यतो घेत असतो. तर हा जो मोठा झालेला मुलगा आहे हा लहान असताना मोठं व्हायोलिन वाजवायचा आणि छोटा असताना मोठं व्हायोलिन वाजवायचा आणि मोठा झाल्यानंतर छोट्या वस्तूंचं जास्त आकर्षण असतं आणि त्यानुसार तो छोटं व्हायोलिन वाजवत आहे, असं याच्यामध्ये दिलेलं आहे. हे चित्र आहे हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचं आहे. पुन्हा एकदा सांगते की लहान मुलगा जो आहे हा स्टूलवर चढून भलं मोठं व्हायोलिन वाजवतोय आणि दुसऱ्या चित्रामध्ये तोच मुलगा मोठ्या झाल्यानंतर लहान व्हायोलिन वाजवतोय. आता यातनं तुम्ही काय समजलात, तर लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद जो असतो हा अधिक खोल आणि सूक्ष्म होत जातो आणि जे बाह्य आकार आहे, बाह्य आकाराचं आकर्षण आपल्याला कमी होतं. म्हणजे ती वस्तू मोठी आहे किंवा काय हे आपण बघत नाही, तर त्याची क्वालिटी, क्वांटिटी हे सगळं आपण चोखंदळ नागरिकाप्रमाणे आपण पाहत असतो. म्हणजेच बाह्य आकाराचं, तो मोठा आहे म्हणून तो मी मोठाच घेतला पाहिजे, तर हे बाह्य आकाराचं आकर्षण इथे कमी झालेल्या या चित्रामध्ये तुम्ही बघत आहात. म्हणजे हा विचार या हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांनी अतिशय खुबीने सांगितलेला आहे. इथे शब्दांची गरज नाही आहे, त्या रेषांवरून आपण फक्त त्या रेषा आपल्याशी बोलायचं, ते चित्र आपल्याशी बोलायला येतं. तर हेच आहे व्यंगचित्र. ठीक, आता आपण पुढे जाऊया. आता हे हास्यचित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेन यांचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे, स्काउट गाईडचा. स्काउट गाईड हा विषय आहे, तुम्हालाही आहे. स्काउट हा मुलगा असतो आणि गाईड ही मुलगी असते. तर हा मुलगा जो आहे हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. आता समोरचं चित्र बघा, त्यात दिलंय इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे आणि ते काढण्याच्या नादामध्ये असलेला हा मुलगा पाहना कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र आहे. त्याचे डोळे
तोंड आणि त्याचा आविर्भाव, बसलाय कसा, पाय कसा वरती घेतलाय. मग ती त्याच्याकडे स्काउटचा मुलगा कॅप आहे, त्या कॅपवर बघा स्काउटचं चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर काठी आहे, चाकू आहे. मग घरात मुलांना शक्यतो चाकू वगैरे असं देत नाहीत, पण हा मुलगा जो आहे हा स्काउट गाईडचा आहे, त्यामुळे हे सगळे हत्यारं त्याच्याजवळ आहेत. आणि त्याने तो ते जे काही गेलेलं आहे त्याच्या पायामध्ये, ते तो बुटाचा तो चाकूने काढण्याचा प्रयत्न इथे काढताना तुम्हाला दिसतोय. तर हे चित्र कोणाचं आहे, तर ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल याचं हास्यचित्र आहे हे. जी जी चित्र तुम्हाला दाखवली गेलीत ही सगळी हास्यचित्र आहेत. तर यामध्ये चित्रामध्ये हा जो मुलगा आहे हा स्काउटचा मुलगा बुटामध्ये मध्यभागी घुसलेली असं अंकुचीदार किंवा काहीतरी टोकदार अशी वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. त्या चित्रामध्ये त्या मुलाचे जे भाव आहेत चेहऱ्यावरचे, त्याचा वेडावाकडा झालेला देह म्हणजेच वेडावाकडं केलेलं त्यांनी शरीर आहे, इतकं अप्रतिमपणे रेखाटलेलं आहे की चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात खूप खूप जादू करता येते, हे या चित्रातून आपल्याला दिसून येतं. आता शेवटच्या परिच्छेदाकडे वळूया. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकाराचं महत्व नसतो, म्हणजे लहान आकारच महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, तर हातापायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा ओठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान, भुवया म्हणजे आयब्रो, लहान किंवा एका रेषेच्या असतात. आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात, हे तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. तर याचा अर्थ असा की अशा प्रकारे लहान मुलांची चित्र तुम्ही जेव्हा काढता किंवा पाहता, त्यावेळेला त्यातल्या मुख्य गोष्टी किंवा महत्त्वाच्या गोष्टी अशा की लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो. म्हणजे एखादा छोटा मुलगा दाखवायचा असेल तर त्याचा आकार छोटा दाखवणंही महत्त्वाचं नसतं, तर त्या मुलाच्या प्रत्येक शरीराचा प्रत्येक अवयवाचा आकार जो आहे, जे जे बॉडी पार्ट तुम्ही दाखवणार ते सगळेच्या सगळे त्यांचं प्रमाण हे कसं असं लहान असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या हातापायची पोटं आपण जेव्हा दाखवतो तेव्हा ती सुद्धा लहान काढली की नखांचा आकार जो आहे बोटाच्या, ही सुद्धा कसा लहान होतो. त्यानंतर नाकाचा ओठांचा आकार जो असतो हा जेव्हा काढतो तुम्ही किंवा व्यंगचित्रकार काढतात, त्यावेळेला त्याच्या भुवया लहान एका रेषेमध्ये असतात, छोट्या असतात. त्यानंतर लहान मुलांना दाढी मिशीत नसते. त्यामुळे व्यंगचित्र जेव्हा तुम्ही बघता किंवा काढता तेव्हा अशा छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींची महती किंवा नोंद घेणं गरजेचं असतं. मला वाटतं अजून एक सांगायचं आहे की नॉर्मन थेलवेल जो आहे हा ब्रिटिश व्यंगचित्रकार आहे, मी तुम्हाला सांगितलं, पण त्याची ख्याती अशी की घोड्यांची चित्र काढण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अशी त्यांच्याबद्दलची थोडी एक्स्ट्रा माहिती आहे. तर इथे आपला पाठ आणि दुसरा भाग जो फर्स्ट सेमिस्टरसाठी आवश्यक आहे तो संपलेला आहे. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. मला वाटतं वर्कबुक तुमच्या जवळच असेल. चला तर मग प्रश्न पहिला सांगितलेला आहे, खालील कृती सोडवा. त्यातला पहिला प्रश्न आहे, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. तर त्याचं उत्तर मॉडेल आन्सर असं अपेक्षित आहे, व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नाहीये. म्हणजे केवळ हसणं
हेच व्यंगचित्राचा उद्देश नाहीये. तर व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाचं वर्तन जे असतं हे विसंगत असतं, विरोधाभास असतो आणि त्यावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा हा व्यंगचित्रामध्ये असतो. व्यंगचित्र हे प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष या व्यंगचित्रामध्ये मांडले जातात. जसं आपण उदाहरणार्थ सांगू शकतो की या पाठामध्ये हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर ह्यांचं व्यंगचित्र इथे मला सांगावंसं वाटतं. कारण बघा, इथे पहिल्या चित्रामध्ये लहान मुलगा स्टूलवर चढून भलं मोठं व्हायोलिन वाजवत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलिन वाजवत आहे. तर या चित्रामधून लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं. ते बाहेरच्या आकाराला, बाह्य आकाराला भुलतात, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर वय वाढल्यानंतर आपल्या वृत्तीमध्ये, मानसिकतेमध्ये प्रगल्भता येते. विचार करण्याची क्षमता आपली वाढत असते आणि जे बाह्य आकर्षण आहे आपल्याला, ते बाह्य आकर्षण आपलं संपलेलं असतं आणि छंद अधिक खोल आणि सूक्ष्म होत जातो. या गोष्टींचं मर्म इथे सांगितलेलं आहे. म्हणजेच व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण आणि दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होतंय. ठीक आहे, मला वाटतं उत्तर तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा, व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते या संबंधी तुमचे विचार लिहा. आता माझे विचार आणि तुमचे विचार ह्याच्यामध्ये भेद असू शकतो, असलाच पाहिजे. अर्थात माझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, तुमची वेगळी आहे आणि त्यानुसार तुमचं उत्तर इकडे अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं की व्यंगचित्र रेखाटणं ही सामान्य गोष्ट नाही आहे, बरोबर. ती एक अद्वितीय कला आहे, ती आत्मसात करून घ्यावी लागते. व्यंगचित्र काढण्यासाठी माणसाचं मन निर्मळ असणं गरजेचं असतं, म्हणजे तुमच्या रेषा सुद्धा निर्मळच येतात. व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती म्हणजेच विरोधाभास नेमकेपणाने टिपता आला पाहिजे. तसंच विषयावर अपार करुणा, निस्सीम भक्ती असली पाहिजे. कारण ज्या वेळेला माणसांचे गुणदोष दाखवतो, त्यावेळेला माणसांची खिल्ली उडवता कामा नये. तर त्यात समंजसपणा असला पाहिजे. रेषा नाजूक असली तरी ती ठाशी बसायला हवी. गमतीशीर विचारांची परखण त्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर जीवन आपलं समृद्ध करणारं भाष्य व्यंगचित्रकाराला रेषामधून यशस्वीपणे मांडता आलं पाहिजे. चित्र रेखीव आणि अनेक अर्थाचं सूचन करणारं असलं पाहिजे. जसं आपण आता सगळीच व्यंगचित्र बघतोय तेव्हा त्यामध्ये तो मुलगा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी सूचक, काहीतरी सूचना दिलेली आहे की तो स्काउटचा विद्यार्थी आहे आणि या बुटामध्ये काहीतरी तीक्ष्ण असं गेलेलं आहे की तो काढतोय तो. मग हे आपल्याला समजतं. मी तो कोणाची मदत न घेता स्वतः छोटा मुलगा असताना सुद्धा तो वेडवाकडं बसून हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मोठा व्हायोलिन घेतलेला छोटा मुलगा आणि मोठा झालेला मुलगा छोटं व्हायोलिन वापरतो. तर ह्यामध्ये सुद्धा विसंगती दिलेली आहे. त्यानंतर चिंटूचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता की चिंटू बघा कसा पाण्याबद्दल विचारतोय की नदीचं पाणी कुठं जातं, तेव्हा बाबा त्याला अधिक माहिती देण्यासाठी म्हणतायत की नदीला मिळतं, पाणी नदीला, मोठ्या नदीला मिळतं आणि नदी कुठे मिळते तर समुद्राला मिळते. आणि मग बाबा का रे विचारतात, तेव्हा चिंटू म्हणतोय की तुमच्या स्कूटरची किल्ली त्या नदीमध्ये पडलेली आहे आणि म्हणूनच मी हे सगळं विचारतोय. म्हणजे ही सगळी विसंगती आहे आणि ती हास्यातनं तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर केस कापणारा जो माणूस दाखवलेला आहे, गावाचं हे चित्र साधारण गावात असतं, तर तो माणूस त्याच्या बसण्याची स्टाईल आणि त्या मुलाचे केस
त्या डोकं हातात धरण्याची जी पद्धत आहे ती हास्यात्मक आहे. त्यानंतर ती छोटी मुलं तुम्ही बघितली असतील, दोन छोटी बाळं होती. मला वाटतं दुसरं चित्र होतं ते, की तो छोटा मुलगा उघडा आहे आणि काय म्हणतो, अख्खा भारत जरी बंद असला तरी मी बंद कधीच नसतो, मी उघडाच असतो, कारण तो छोटा बाळ आहे. त्यानंतर मुलाला फूल मिळत नाहीये, देवाला वाहण्यासाठी फूल मिळत नाहीये आणि म्हणून तो काय करतोय, की माझ्याच बागेत फूल मिळालं नाही म्हणून हे फूल तुला मी अर्पण करतोय. म्हणजे ही छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांचं जे निरागसपण आहे आणि हे निरागसपण त्या चित्राद्वारे त्याच्या रेखीवपणाने त्या अर्थाचं सूचन करतायत. म्हणजे लहान मुलाचं मन किती निरागस असतं हे त्यातनं दिसून येतो. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. तर मुलांनो, आत्ता जी एकूण चित्र बघितली त्याच्यामध्ये छोटी मुलं घेतलेली आहेत आणि ती छोटी मुलं प्रत्येक वेळेला, आत्ताच जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की ही मुलं निरागस असतात. तो छोटा मुलगा काय म्हणतोय, भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो, म्हणजे ममी अपवाद आहे भारत बंदला. त्यानंतर छोटा मुलगा जेव्हा फूल अर्पण करतोय देवाला, तर ह्यातनं निरागसपणा त्याची दिसतंय. बरोबर, त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी यांचं बारकाईने निरीक्षण करणं हे चित्रकाराला गरजेचं आहे. लहान मुलाचा चेहरा, त्यावरचे हावभाव, आविर्भाव, त्याच्या हालचाली ह्या अचूकपणे टिपता यायला हव्यात, कारण त्याला लहान मुलांचं चित्र काढायचं असतं. तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार, शरीराची ती प्रमाणबद्धता, ह्या सगळ्या गोष्टी त्याला लहान कराव्या लागतात. कारण का, ते चित्र लहान मुलांचं असतं. मग लहान मुलांच्या बारीक सारीक गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्य चित्रकाराला अवगत असायला हवी. जसं तुम्ही बघू शकता, तिसरं चित्र होतं बघा, त्यामध्ये तो छोटा मुलगा आहे, त्याच्या चड्डी, तो कसा ओरडतोय, तर का ओरडतोय, तर काहीतरी कारण झाल्याशिवाय तो लहान मुलं कधी ओरडत नाही. त्या चड्डीची ती पिन लावलेली आहे, सेफ्टी पिन, त्याला टोचत असेल म्हणून तो ओरडतोय. आणि ते ओरडत असताना त्याचे हातपाय कसे बघा, लांब हातपाय केलेले आहेत. मग त्याच्या तोंडाच्या ऐवजी काळा रंग वापरला आणि एकच असा टिपका पांढरा दिलाय, म्हणजे तो ओरडतोय असं दिसतंय. त्याचे डोळे बघा कसे एकेका लाईनीने, एकेका रेषेने असे ड्रॉ केलेले आहेत, पण एका छोट्या रेषेने सुद्धा किती कमाल साधली आहे त्या चित्रात. किंवा त्याच्या अगोदरचं चित्र बघा, ज्याच्यामध्ये पिगी बँक फोडत असणारा तो मुलगा आहे आणि तो मुलगा, त्याची नजर बघा कशी, फक्त वक्र रेषा वापरून त्याचे डोळे दाखवलेले आहेत, जेणेकरून कोणी मला बघत तर नाही ना, हा आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर आहे. म्हणजेच काय तर सूक्ष्म, अतिशय छोट्यातल्या छोट्या, किंवा त्या वरच्या सगळ्यात पहिल्या चित्रातली मुलगी बघा, ती मुलगी छोटी आहे, मोठी बाटली तिला घेणं जमणार नाही आणि म्हणून ती झाडाची काळजी, ते झाड मोठं नाहीये तर छोटंसं रोपटं आहे, तर ती मुलगी त्या छोट्याशा रोपट्याचं संवर्धन किंवा जतन करते. म्हणजे लहान मुलांच्या मनावर केला गेलेला संस्कार आहे की झाडाला पाणी घातलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे, हा संदेश त्यातनं येतोय. आणि ती म्हणून मुलगी पाणी फुकट जाऊ नये हाही विचार त्याच्यामागे आहे, आणि म्हणून ती मुलगी दुधाच्या बाटलीने ड्रॉप ड्रॉप किंवा हळूहळू थोड्या प्रमाणावर पाणी घालून झाडाची निगा राखते. तर ही अशा प्रकारची सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्य चित्रकाराला असणं गरजेचं आहे. लहान मुलांचं मानसशास्त्र पूर्णपणे समजणं ही चित्रकाराची पहिली अट आहे. आणि या सर्व कारणामुळे लहान मुलांची हास्यचित्र काढणं अवघड असतं असं मला वाटतंय. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा आहे हा, खालील फरक लिहा, व्यंगचित्र व हास्यचित्र. मग व्यंगचित्र आणि हास्यचित्र या दोघांमधला फरक तुम्हाला इथे साधायचा आहे. तर तुम्ही असं करू शकता, पहिल्यांदा व्यंगचित्र करा आणि त्यातला व्यंगचित्र काय ते द्या, आणि मग त्याची इन्फॉर्मेशन, माहिती सगळी झाली की मग हास्यचित्र लिहा आणि त्याच्याबद्दल लिहा.
आणि मग हा दोघांतला जी माहिती लिहिणार आहेत त्या दोघांमधला फरक तिथे दिसला पाहिजे. कळलं? तर आता मला वाटतं व्यंगचित्राबद्दल मी असं सांगू शकते की हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र. पहिल्यांदा डेफिनेशन देऊन टाका, व्याख्या देऊन टाका. त्यानंतर हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं इतकाच त्याचा हेतू नसतो. तर व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं, काहीतरी मेसेज देत असतं, काहीतरी सांगत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्या चित्रामध्ये मांडलेला एखादा गमतीशीर विचार आपल्याला सहज लक्षात येतो. हे व्यंगचित्राबाबत देऊ शकता. तर हास्यचित्राबद्दल तुम्ही लिहू शकता की सफाईदार रेघांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. ही त्याची पहिली व्याख्या तुम्ही द्या. आणि त्यानंतरल्या की हास्यचित्राचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिलं की आपल्याला छान हसू येतं आणि या गमतीदार चित्रामध्ये एक जोक, एक विनोद मांडलेला असतो. बरोबर? तर त्या चित्रामधला एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी काहीतरी बोलत असतो. ते वाचलं की आपल्याला हसू येतं. त्यातून खास असा विचार मांडलेला दिसून येत नाही. जसा व्यंगचित्रामध्ये खास विचार मांडलेला असतो, तर हास्यचित्रामध्ये तसं नसतं. तर हा फरक तुम्ही इथे देणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न तिसरा आहे वैशिष्ट्य लिहा व्यंगचित्र. आता वैशिष्ट्य तुम्हाला व्यंगचित्राचं द्यायचं आहे तर ते स्टेप वाईज, पॉईंट वाईज देणं गरजेचं आहे. मग 1, 2, 3, 4 क्रमांक घालून व्यंगचित्राचं वैशिष्ट्य तुम्ही द्या. 2 मार्कांचा प्रश्न आहे. स्थूल वाचनचा प्रश्न जो आहे हा 3-3 मार्कांचा प्रश्न केलेला आहे. 6 मार्क दिलेले आहेत बोर्डाने. तर त्या योगे आपल्याला किमान 3 किंवा 3च्या पटीत असे पॉईंट्स देणं गरजेचं आहे. जसं पहिला पॉईंट आहे की हास्यचित्राचा पुढला टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय. इथे व्यंगचित्र म्हणजे काय त्याचं डेफिनेशन दिलं. आता दुसरा मुद्दा मी देऊ इच्छिते की व्यंगचित्र आपल्याला हसवतात, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. हा दुसरा मुद्दा तुम्ही द्या. मग तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ शकता की व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि आपल्याला त्या व्यतिरिक्त काहीतरी ते सांगू पाहत असतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे व्यंगचित्राचं. आणि चौथा मुद्दा जो आहे की आपण जर अशा व्यक्तिचित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यामध्ये मांडलेला गमतीदार विचार आपल्या निश्चितच लक्षात येतो. ही 4 व्यंगचित्राची वैशिष्ट्य मला इथे द्यावीशी वाटतायत. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तो आहे प्रश्न चौथा. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वतःच्या शब्दात लिहा. तर आता मी माझ्याबद्दल लिहिते की मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार, आता सुरुवातीला मी सांगते की या पाठ्यपुस्तकात जेवढे व्यंगचित्रकार दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता आवडला तो तुम्हाला द्यायचा आहे आणि तो तुमच्या शब्दामध्ये द्यायचा आहे. स्वमत आहे. तर माझी आवड मी इथे सांगते. मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री द. फडणीस यांनी काढलेलं लहान मुलीचं व्यंगचित्र खूपच आवडलं किंवा भावलं. श्री द. फडणीसांच्या रेषा भूमितीय असून खूप आकर्षक आणि ठळक अशा आहेत. लहान रोपटं व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपलेला आहे. म्हणजे रोपटंही लहान आहे आणि मुलगीही लहान आहे. त्यानंतर रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेला जो निरागस भाव आहे, तो निरागस भाव मला खूप आवडलेला आहे. तो अप्रतिम त्यांनी दर्शवलेला आहे त्या चित्रामध्ये. आणि ती बाटली जर तुम्ही बघितली तर ती छोटी बाटली नाहीये, तर थोडी तिचा आकार मोठा आहे. म्हणजेच भली मोठी दुधाची बाटली तिने सावरलेली आहे. बघा, दोन्ही हाताने ती बाटली पकडलेली आहे, म्हणजे सावरलेली आहे. आणि ती वास्तविक उभी राहून पाणी घालू शकत होती, पण कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ती माया, दयाळूपणा तिच्या डोळ्यातूनच टपकतोय. तिचे डोळ्यांच्या रेषा बघा आणि खाली काढलेला गोल बघा. मग अशा प्रकारे तिची ओतप्रोत माया जी आहे तिच्या डोळ्यातून त्याची झलक दिसून येते. त्यानंतर रोपट्याला लहान बाळ समजणं आणि आपली आई
छोट्या मुलांना जसं तिचं आई पोषण करते किंवा त्यांना वाढवत असते, तसंच त्या रोपट्याला ती वाढवत आहे. हा सृजनशील संदेश जो आहे हा सृजनशील संदेश इथे चित्रकाराने दिलेला आहे. म्हणजे रोपट्याची आई होण्याचं जे ममत्व आहे, ही निरागसता आहे, ही शालीनतेची निशाणी आहे असं मला इथं वाटतंय. आणि म्हणून मला हे उदाहरण मला इथं द्यावंसं वाटलं किंवा आवडलेलं आहे. इथे आपला पोर्शन संपलेला आहे. मुलांनो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आम्ही तुम्हाला सांगणार नाही आहोत, पण तुम्ही पाठ्यपुस्तकांच्या पाठ्याचं कवितेचं वाचन आतून अगदी बारकाईने केलात तरच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. बरोबर. त्यानंतर फर्स्ट ऑनलाईन, सेकंड ऑनलाईन यामध्ये तुम्हाला अटॅचमेंट आम्ही दाखवली होती. तर त्यानुसार तुम्हाला हे सगळं करायचं आहे. त्याचा थोडा सराव करा तुम्ही. आणि जितकं बारकाईने वाचन कराल तितकी प्रश्नांची उत्तरं तुम्ही छानपणे सोडवू शकाल. कळलं. त्यानंतर शेवटचा प्रश्न जो असतो हा निबंधाचा वगैरे असतो. तर जे रिटन स्किल, लेखन कौशल्य तुमची घेतलेली आहेत त्याचा सराव करायचा आहे. बरोबर. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे, एकच अटॅचमेंट असेल तुम्हाला, तर जी अटॅचमेंट किंवा जो मोठा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल, तुमच्याकडे उपलब्ध असलेला, विकत आणायचा नाही आहे, उपलब्ध असलेला मोठ्यात मोठा फुलस्केप जो असेल तो फुलस्केप जवळ ठेवायचा आणि त्याच्यावरच उत्तरं लिहायची आहेत फर्स्ट सेमिस्टरची. याचं कारण असं की तुम्ही जेव्हा सबमिशन करता त्यावेळेला तो फोटो क्लिक होत नाही, कारण 2-3 पानं असतात. मग एवढी 2-3 पानं एका वेळेला येत नाही, इतके सारे विद्यार्थी असतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला त्रास होऊ नको दे म्हणून सांगते की एका मोठ्या फुलस्केपवरच सगळं अटॅचमेंट जर पाठवलं, एकाच फोटो काढून किंवा ती एकच अटॅचमेंट पाठवली तर ते तुम्हालाही बरं पडेल आणि आम्हालाही बरं पडेल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आपला पोर्शन इथे संपलेला आहे. जेवढं शिकवलेलं आहे तेवढं सगळंच्या सगळं तुम्हाला परीक्षेला येणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तयारी करणार आहात. चला तर मग, थँक्यू.